सहर्ष स्वागत. नमस्कार सर. आपल्या शाळेत का कोल्हापूर विभागात प्रथम क्रमांक आला याचे रहस्य काय? मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानामध्ये 2023 साली आपल्या शाळेचा जिल्ह्यात दुसरा क्रमांक आणि 2024 म्हणजे गेल्या वर्षी 5 जिल्ह्यामध्ये म्हणजे कोल्हापूर विभागात आपल्या शाळेचा प्रथम क्रमांक आलेला. शाळेचे सर्व शिक्षक, सर्व विद्यार्थी, पालक सगळ्यांनी मिळून एक प्लॅनिंग केलं आपण की आपली शाळा चांगल्या उच्च पदावर न्यायची. त्यासाठी मग शाळेमध्ये परिसर सगळं स्वच्छ सुंदर केलेला आहे, रंगरंगोटी चांगली केलेली आहे. शाळेमध्ये अनेक सुविधा आपल्याला उपलब्ध करून दिल्या आहेत. प्रत्येक वर्गात LED TV आहे. स्वच्छ वर्ग स्पर्धा आपण घेतली. शाळेच्या परिसरामध्ये असलेले वेगवेगळे झाडांचं संगोपन केलं. अनेक गोष्टी केल्यामुळं जे शासनाचे निकष होते ते चांगल्या पद्धतीने पूर्ण केल्यामुळं आपल्या शाळेचा सर्व विद्यार्थ्यांच्या सहकार्यानं, सर्व शिक्षकांच्या सहकार्यानं एक प्लॅनिंग करून एक टीम वर्क म्हणून काम केल्यामुळे यश संपादन झालेलं आहे. तर आपण महाराष्ट्रामध्ये फार वेगळा उपक्रम केलेला आहे. गुगल फॉर एज्युकेशन अंतर्गत आपल्या शाळेला एक वेगळा ईमेल मिळाला आणि त्या माध्यमातून आपल्याला त्यामध्ये अनलिमिटेड स्पेस मिळाला आणि त्या स्पेसचा उपयोग करून आपण प्रत्येक विद्यार्थ्याला जेवढे विद्यार्थी शाळेत शिकतायत त्या सगळ्याला एक QR कोड देण्यात आलेला आहे. त्या QR कोडच्या माध्यमातून तुम्ही वेगवेगळ्या परीक्षेमध्ये, वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये, कोणत्या याच्यामध्ये तुम्ही जर भाग घेतला तर सगळं रेकॉर्ड तुमचं त्याच्यामध्ये सेव्ह होईल. म्हणजे एकदा 5वी ला विद्यार्थी आला त्याचा सगळा जीवन परिचय 10वी होईपर्यंत त्या QR कोडवर मुलांना दिसेल. त्याचबरोबर आपण सगळ्या शाळेत इतर सुद्धा वर्ग खोल्या आहेत, ग्राउंड आहे, आपलं तुमच्याकडे दाखले आहे, जनरल रजिस्टर आहे, शिक्षकांचे सगळे रेकॉर्ड आहे, संपूर्ण सगळे शाळेचे रेकॉर्ड आहे. ते सगळं स्कॅन करून या जे गुगल फॉर एज्युकेशन अंतर्गत आपल्याला जो स्पेस मिळाला होता त्याच्यामध्ये सेव्ह केलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये सर्व अभिलेख किंवा एका QR कोडवर संपूर्ण शाळा येण्याचा जो उपक्रम आहे हा आपल्या शाळेने केलेला आहे. एका QR कोडवर म्हणजे गुगल आणि कृत्रिम बुद्धिमत्ता AI याच्या माध्यमातून आपण सर्व रेकॉर्ड एका QR कोडवर आणलेला आहे आणि असे उपक्रम राबवणारी महाराष्ट्रातली पहिली शाळा. तर आपण नवीन शैक्षणिक धोरण 2020 याला NEP 2020 आपण म्हणतो. त्या माध्यमातून शासनाचं, केंद्र शासनाचं किंवा राज्य शासनाचं असं धोरण आहे की जे मुलं आहे शाळेमध्ये त्यांना अटल टिंकरिंग लॅब, त्याचबरोबर IT लॅब, त्याच माध्यमातून आपण आता कृत्रिम बुद्धिमत्ता AI, मशीन लर्निंग, त्याचबरोबर डेटा सायन्स या माध्यमातून नवीन तंत्रज्ञान सगळं मुलांच्या शिक्षणासाठी आपण आणणार आहोत. त्या पद्धतीनं जे भविष्यकाळाचं स्पर्धेचं युग आहे त्यामध्ये सगळी मुलं टिकली पाहिजे आणि त्यांना सगळं नॉलेज मिळालं पाहिजे आणि या माध्यमातून सगळ्या बाजूनं तंत्रज्ञानाच्या दृष्टीने आपली मुलं सक्षम व्हायला पाहिजे. त्यामुळं भविष्यकाळामध्ये आपल्याला आपल्या शाळेमध्ये हे सगळं अटल टिंकरिंग लॅबच्या माध्यमातून, त्याचबरोबर IT लॅबच्या माध्यमातून हे सगळं आपल्या शाळेमध्ये मशीन लर्निंग, कृत्रिम बुद्धिमत्ता AI, त्याचबरोबर डेटा सायन्स हे सगळं नवीन तंत्रज्ञानाचा अभ्यासक्रम आपल्या शाळेमध्ये सुरू करायचा आहे आणि याचा फायदा सगळ्या विद्यार्थ्यांना होणार. या पॉडकास्टच्या माध्यमातून आम्हा विद्यार्थ्यांना काय संदेश द्याल? सर्व विद्यार्थ्यांना माझा एक संदेश आहे की आपल्या जीवनामध्ये कोणतंही यश मिळवायचं असेल तर आपण सकारात्मक असलं पाहिजे, म्हणजे पॉझिटिव्ह असलं पाहिजे. पॉझिटिव्ह विचार करायचा. पॉझिटिव्ह विचार केला तर आपल्या आपण पॉझिटिव्ह कृती होते, म्हणजे सकारात्मक कृती होते आणि त्या सगळ्याचा परिणाम म्हणून एक सकारात्मक रिझल्ट मिळतो. पॉझिटिव्ह विचार करणे, पॉझिटिव्ह काम करणे, त्याचा परिणाम म्हणून पॉझिटिव्ह रिझल्ट तुम्हाला मिळतो. तेव्हा तुम्हाला भविष्य काळामध्ये तुमच्या स्पर्धेच्या युगामध्ये आपल्या शाळेच्या माध्यमातून खूप सुविधा मिळणार आहेत. त्याचा तुम्ही लाभ घ्यावा, चांगल्या पद्धतीने यश मिळवावं अशा तुम्हाला खूप खूप तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू सर. ओके, धन्यवाद.